नेपाळमध्ये पूर येतो तेव्हा आपण मदतीसाठी हात पुढे करतो, पण तुम्हाला माहिती आहे का आपण पाठवलेली मदत गरजूपर्यंत का पोहोचत नाहीये? हे फक्त प्रशासनाचे अपयश नाही, तर त्यामागे खूप मोठी साखळी आहे जी सामान्य माणसाला कधीच कळणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेपाळच्या अशा 10 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळी मदत करताना नक्कीच विचार कराल. आणि हो, शेवटचा मुद्दा तर असा आहे जो तुमच्या मदतीकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात पॉलिटिकल पॉइंट मराठी. नेपाळ आणि भारत यांचे नाते खूप जुने आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जेव्हा आपण मदतीसाठी धावतो तेव्हा ती मदत नेमकी कुठे अडकते? आजच्या टॉप 10 लिस्टमध्ये आपण नेपाळच्या भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक अशा 10 पैलूंचा वेध घेणार आहोत. माहिती केवळ मदतीसाठी नाही, तर या देशांच्या वास्तवाशी ओळख करून देण्यासाठी महत्त्वाची आहे. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, डोंगराळ भौगोलिक रचना. नेपाळचा 75% भाग हा डोंगराळ आहे. जेव्हा पूर येतो तेव्हा रस्ते तुटतात आणि संपर्कही पूर्णपणे तुटतो. हे साधे रस्ते नसून डोंगराच्या कड्यावर जाणारे मार्ग असतात, त्यामुळे हेलिकॉप्टर शिवाय तिथे पोहोचणं निव्वळ अशक्य असते आणि हेलिकॉप्टरचे भाडे सामान्य मदतीच्या रकमेपेक्षा जास्त असतात. नंबर 2, राजकीय अस्थिरता. नेपाळमध्ये वारंवार सरकार बदलतात. जेव्हा सरकार स्थिर नसते तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचे निर्णय घेण्यास विलंब होतो. नोकरशाहीच्या जाळ्यात अडकून मदतीचे ट्रॅक सीमेवरच पडून राहतात. नंबर 3, पायाभूत सुविधांचा अभाव. आपल्याकडे मोठे महामार्ग आहेत, पण नेपाळमध्ये अनेक दुर्गम गावापर्यंत पोहोचायला साधे कच्चे रस्तेही नाहीत. पूर आला की हे रस्ते चिखलात गाडले जातात, त्यामुळे मदत पोहोचवण्याचे लॉजिस्टिक्स हे सर्वात मोठे आव्हान ठरतात. नंबर 4, भ्रष्टाचाराची साखळी. हे दुर्दैव आहे पण सत्य आहे. स्थानिक पातळीवर मदतीचे वाटप करताना अनेक वरदहस्त असलेल्या लोकांनाच प्राधान्य दिले जाते, त्यामुळे खऱ्या गरजूपर्यंत मदत पोहोचण्यापूर्वी तिचा साठा संपलेला असतो. नंबर 5, माहितीचा अभाव. कोणत्या भागात किती टक्के लोक अडकले आहेत याची अचूक माहिती मिळणे नेपाळमध्ये फार कठीण असते. तंत्रज्ञानाचा अभाव आणि दुर्गम भागातील नेटवर्कमुळे मदत पथकांना दिशाहीन फिरावे लागते. नंबर 6, आंतरराष्ट्रीय मदत आणि मर्यादा. अनेकदा बाहेरून येणारी मदत नेपाळच्या सीमेवर कस्टमच्या नियमात अडकते. नियम कायदेशीर असले तरी आपत्तीच्या वेळी ते मदतीसाठी अडथळा ठरतात. भाषा आणि संस्कृतीचा अडथळा. नेपाळमध्ये अनेक बोलीभाषा आहेत. मदत पथकांना स्थानिक लोकांशी संवाद साधताना अडचणी येतात. विश्वास निर्माण करण्यातच बराच वेळ जातो, ज्यामुळे मदतीचे वाटप लांबणीवर पडते. नंबर 8, आरोग्य सेवाची कमतरता. पुरामुळे साथ रोगांचा धोका वाढतो, पण दुर्गम भागामध्ये औषधे पोहोचवणे ही एक दिव्य परीक्षा असते. स्वयंसेवी संस्थांचे मर्यादित जाळे. नेपाळमध्ये मोठा NGO आहेत, पण त्या मुख्य शहरामध्ये केंद्रित आहेत. दुर्गम भागामध्ये काम करणारी स्थानिक माणसे खूप कमी आहेत, ज्यांच्याकडे संसाधने नाहीत. नंबर 10, आणि हाच तो शेवटचा मुद्दा जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता. आपण अनेकदा कपडे किंवा अन्न पाठवतो, पण नेपाळला खरंच कशाची गरज आहे हे आपण कधी विचारत नाही. रोख स्वरूपात मदत किंवा स्थानिक ऊर्जानुसार साहित्य पाठवणं हे जास्त प्रभावी ठरतं, पण आपण ते करत नाही. तुम्हाला काय वाटतं, आपण मदतीची पद्धत कशी बदलली पाहिजे? जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि मदत करताना ती योग्य मार्गाने पोहोचेल याची खात्री करा. धन्यवाद.